नमस्कार. एक जबाबदारीपूर्वक बोलावंसं वाटतंय, की फेब्रुवारी महिन्याची 21 तारीख आहे आणि 3:30 वाजलेत. ह्या 3:30 वाजता इतकं गरम होतंय, की मी इथं एका छोट्याशा झाडाच्या सावलीखाली बसलोय आणि समोरून गरम वाफा येतायत आणि त्याच्यामुळे इतका त्रास होतोय, की मी तुम्हाला सांगू शकत नाही. मला सांगावसं एवढंच वाटतंय, की मी तुम्हाला हवं तर ना हे उन्हाची लकाकी दाखवतो. ही पहा. ही इतकी मोठी लकाकी आणि इतकं मोठं ऊन तुम्हाला दिसत असेल, त्याची डेन्सिटी म्हणू आपण एका प्रकारे अशी दिसते की असह्य होणारी आहे. मित्रहो, सांगावंसं तात्पर्य एवढंच आहे की ह्या महिन्यात जर अशा प्रकारचं ऊन असेल, तर येता मे महिना, ह्या मे महिन्यात कशा प्रकारचं ऊन असेल आणि किती त्रास होईल हे आपण इमॅजिन करू शकता. तुम्हाला मी नक्की सांगेन की शासन, प्रशासन कुठलंही असो, काही कोणी असू द्या, ह्यांना काही पडलेलं नाही आहे की निसर्ग हा कसा असावा आपला आणि निसर्गाशी आपण कसं संबंधित असावं, हे अजिबात त्यांना कोणालाही काही पडलेलं नाही. तशा प्रकारच्या स्कीम्स, तशा प्रकारचे उपक्रम अजिबात होताना दिसत नाही आपल्या देशामध्ये. आणि भारतीय हा जो नागरिक आहे ना, तो बिलकुल जबाबदार नाही आहे, बेजबाबदार आहे ह्या गोष्टींना घेऊन. त्यामुळे कोणावर रोष ठेवायचा आणि काय करायचं सांगावंसं वाटत नाही. मला एक नक्कीच सांगावंसं वाटतं की आपण उन्हातून ह्या बाहेर निघताना स्वतःजवळ एक पाण्याची बॉटल नक्कीच ठेवा आणि जमलं तर एक चॉकलेट असावं सोबत किंवा ORS असावा, जेणेकरून आपलं डिहायड्रेशन होणार नाही आणि तुम्हाला कुठल्याही प्रकारचा त्रास होणार नाही. त्यामुळे कंपल्सरी एक बॉटल तुम्ही स्वतःजवळ ठेवा आणि स्वतःचं संरक्षण स्वतः करा. येत्या मे महिन्याच्या नंतर जो जून महिना येईल, पावसाळा येईल, त्याच्यात भरपूर झाडं लावू आपण आणि आपल्या निसर्गाचं संवर्धन करू. धन्यवाद.